यंदाची विधानसभा निवडणूक भलतीच इंटरेस्टिंग दिसते। आधी उमेदवारीवरून वाद, मग बंडखोरी, हा पहिला अंक संपून आता दुसऱ्या अंकात प्रचाराचा धुराळा उडतोय। मग निवडणुका होतील, थोडा मैदानात दूर नाही म्हणता म्हणता कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील हेही लवकरच समजेल। मग मग काय, बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे मग त्या पक्षातले सगळे राजा आणि वजीर मिळून आपली चाल खेळतील, बार्गेनिंग पॉवर वापरतील। पण अर्थातच इथं सगळा खेळ हा संख्याबळाचाच असल्यामुळे ज्याचे प्यादे जास्त तेच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होतील। राज्यातल्या दोन आघाड्या, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आता जनता कोणाला कौल देते आणि कोण सत्तेत येतं हा एक भाग झालाच, पण सद्य परिस्थितीत आपलंच सरकार येईल असा फुल कॉन्फिडन्स महायुती सरकारला आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीचं सरकार आणा, देवेंद्र भाऊंना विजयी करा असं म्हणत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असे संकेत खुद महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपचे बडे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिले। त्यामुळे आता फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। पण या निमित्ताने अनेक प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। मुख्यमंत्री पदाचं हे गणित नेमकं कसं जुळवलं जाईल, तशी वेळ आलीच तर शिंदे आणि अजित पवार यांचा स्टँड काय असेल, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच की मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुन्हा फडणवीसांना पुढे करण्याची गरज भाजपला का वाटते, हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहतात लगाव बत्ती। तर महायुतीचं सरकार बनवायचं, देवेंद्र भाऊंना विजयी करायचंय, वर केंद्रात भाजपचं सरकार आहे, इथे राज्यात महायुतीचं सरकार आलं तर महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असेल, देशात महाराष्ट्राला नंबर 1चं राज्य बनवण्याचं काम करू, हे उद्गार आहेत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं। महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा येथून सुरू झालेल्या पहिल्याच प्रचार सभेतील भाषणात अमित शहांनी हे वक्तव्य केलं आणि अप्रत्यक्षरित्या फडणवीसांच्या मुख्यमंत्री बनण्याचे संकेत दिले। एकीकडे अमित शहांच्या वक्तव्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय, तर दुसरीकडे अजित पवार यांनीही TV9 चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून आपण कॉम्प्रोमाइज करणार असल्याचं म्हटलंय। तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असता तेव्हा तुम्हाला 2 पावलं पुढे मागे सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं, असं अजितदादा म्हणाले। ते पुढे असंही म्हणालेत की मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा आमच्या दृष्टीने गौण आहे, आमच्यासाठी महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून देणं हा मुख्य अजेंडा आहे। अजित पवार आपल्या राष्ट्रवादीतून यंदा महायुतीतून फक्त 55 जागांवर लढतायत, तर भाजप 152 जागांवर लढतायत, त्यामुळे फरक अगदी स्पष्ट आहे। जास्त आमदार भाजपचेच निवडून येतील यात कोणतीही शंका असण्याचं कारणच नाहीये। त्यामुळे सद्य परिस्थितीचा विचार करता अजितदादांनी ही सत्य सहज एक्सेप्ट केलंय आणि या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत मी थांबतो असं म्हणत स्वतःलाच ब्रेक लावलाय। त्यामुळे आता महायुतीमधून मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत मग उरलं कोण, तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे। शिंदेच्या शिवसेनेकडून 85 शिलेदार रिंगणात उभे आहेत, म्हणजे हाही आकडा भाजपच्या उमेदवारांपेक्षा कमीच आहे। रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी आता किती निवडून येतील हे जनताच ठरवेल, पण तरीही भाजपच्या आमदारांची संख्या महायुतीतल्या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ज्यांचं संख्याबळ त्याचाच मुख्यमंत्री हा नियमानुसार भाजपचा मुख्यमंत्री असेल। पण थोडंसं मागं जाऊन 29 जून 2022च्या दिवशीची परिस्थिती पाहू। त्यावेळची सत्ता स्थापन करता यावी म्हणून महायुतीकडून संख्याबळाचं वेगळंच गणित जुळवलं गेलं होतं। जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे 40 आमदार होते, यावेळी भाजपकडे 115 आमदार होते। शिंदे फडणवीस सरकार स्थापन होताना आयडियली मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहायला हवं होतं, पण तेव्हा शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर वापरली आणि मुख्यमंत्री पदाची मागणी केली। भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून ही मागणी स्वीकारली गेली आणि पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले फडणवीस यांना एक पाऊल मागे येण्याचे आदेश दिले। ते आदेश शिरसाबंद मानत फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदेच्या नावाची घोषणा केली। सत्तेत बसणं हा अजेंडा असला तरी शिंदेंना मुख्यमंत्री करत भाजपने एक वेगळी खेळी खेळली होती, हे निश्चित। ती कशी, तर त्यावेळी फुटलेली शिवसेना, बंडखोर एकत्र ठेवणं अत्यंत गरजेचं होतं। दुसरं, एका शिवसैनिकाला आम्हीच मुख्यमंत्री केलं हा मेसेज भाजपला थेट उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्याकडे राहिलेल्या शिवसेनेला द्यायचा होता। त्यातूनच उभाटा गटात राहिलेल्या शिवसैनिकांनाही भावनात्मक साथ घालून आकर्षित करायचं होतं। तिसरं म्हणजे शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करत शिवसेनेविरुद्धची लढाई सोपी करायची होती। यात भाजपने बऱ्यापैकी यश मिळवलं, पण गेली 2-2.25 वर्षात मुख्यमंत्रीपद सांभाळताना एकनाथ शिंदेंनीही लोकांमध्ये आपली छाप उमटवण्याचं काम केलंय। मी सीएम आहे, पण सीएम म्हणजे कॉमन मॅनच असं म्हणत शिंदेंनी लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय। सतत लोकांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी संवाद साधणं, समस्या ऐकणं यात शिंदेंचा हातखंडा आहे। त्यामुळे हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढत गेली। त्यांना मुख्यमंत्री करण्यामागे भाजपची वेगळी खेळी तेव्हा होत असली तरी आता मात्र शिंदेंनी कमावलेल्या लोकप्रियतेमुळे ते भाजपसाठी डोईजड होताना दिसले। शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने एक प्रकारे भाजपचंच नुकसान झालं। ही चूक लक्षात आल्यानंतर बहुधा अमित शहांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊन आमच्या नेत्याने त्या क्षणी केलेला त्याग खूप मोठा होता
हे एका बैठकीत शिंदेंना बोलून दाखवलं असावं. पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्याप्रमाणे फडणवीसांनी तेव्हा माघार घेतली, पण त्यामुळेच फडणवीसांच्या पक्षातल्या महत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतर पक्षातीलच अंतर्गत राजकारणातून आजूबाजूच्या इतर नेत्यांनी त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच मनोज जरांगेंमुळेही फडणवीसांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला. पण खुद भाजपमधूनच नाराजीचा सूर उमटला होता. पक्षांतर्गत कोणालाच हा निर्णय पटलेला नसल्याने राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ दिसून आली. आज विधानसभेच्या तोंडावर कार्यकर्त्यांना पुन्हा स्फुरण देण्यासाठी, त्यांच्यात पुन्हा जोश भरण्यासाठी त्यांच्या मनातल्या नेत्याचा चेहरा पुढे करणं पक्षासाठी अपरिहार्य झालंय. बरं, केंद्रीय नेतृत्वाने कधी आशिष शेलार, कधी विनोद तावडे, कधी पंकजा मुंडे, तर कधी चंद्रकांत दादा पाटील यांना पुढे करून फडणवीसांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला खरा, पण या सर्व नेत्यांच्या मर्यादा उघड झाल्या. अशा वेळी राज्याचं प्रखर नेतृत्व करण्यासाठी एकमेव पर्याय हे देवेंद्र फडणवीस आहेत हे अप्रत्यक्षरित्या सूचित करण्याची गरज भाजपला वाटते. खरं तर भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा उत्तम रणनीतिकार दिसत नाही. त्यांची पक्षावर एक हाती पकड आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही त्यांनी आपला एकही आमदार फुटू दिला नाही. उद्धव ठाकरेच काय, पण शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्यांना अंगावर घेण्याची फडणवीसांची तयारी असते. संघटन कौशल्य आणि सरकार चालवण्याची हातोटी या त्यांच्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील. त्यामुळे आता फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवून भाजप आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच अमित शहांनी राजकारणातल्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांना विजयी करा म्हणत तेच तुमचे मुख्यमंत्री असतील असे स्पष्ट संकेत दिले. तसंही सत्ता स्थापनेसाठी राजकीय गणित जुळवत पक्षांमध्ये युती होत असली तरी यातही लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण यावरून वादंगही उठतात. शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलं महायुतीतलं स्थान हे महत्वाचं असलं तरी मोठा भाऊ म्हणून भाजपच पुढे राहील हे निकालाआधीच सांगणं ही भाजपच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अमित शहांनी आपल्या शिराळ्यातील भाषणातून हा संदेशही आपल्या मित्रपक्षांना देऊन टाकलाय. त्यामुळे निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून महायुतीत काही वाद होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.